आपण रोज देवाला पूजतो, पण वर्षातून एकदा असा काळ येतो जेव्हा आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना आठवण, त्यांच्यासाठी दिवा लावणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण आपल्या आयुष्याची पायाभरणी पितरांनीच केली असते. मंडळी, पितृपक्षात पितरांना स्मरलं की ते खूप लवकर प्रसन्न होतात. या दिवसात जर आपण साधा दिवा देखील लावला तरी त्यांचा परिणाम आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडवतो. मंडळी, आता आपण बघूया दिवा लावण्याची वेळ. पितृपक्षात दिवा लावण्यासाठी 2 वेळा अतिशय शुभ मानल्या आहेत. पहिली म्हणजे दुपारी 12 वाजता म्हणजेच मध्यान्ह काळ. हा काळ पितरांना अर्पण करण्याचा सर्वोत्तम वेळ मानला जातो. त्यानंतर दुसरी वेळ आहे संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजेच संध्याकाळचा काळ. यावेळी दिवा लावल्याने घरातील अंधकार, अडथळे आणि संकट दूर होतात. म्हणजेच रोज पितृपक्षात दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता एक दिवा लावणे हे खूप शुभ आहे. मंडळी, आता आपण बघूया दिवा कुठे लावावा. हा दिवा घराच्या अंगणात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशा हा देवाचा कोपरा मानला जातो, तिथे तुम्ही दिवा लावायचा आहे. जर अंगण नसेल तर देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला लावावा. दिवा लावताना त्याच्या आजूबाजूला स्वच्छता हवी. मंडळी, दिवा कसा असावा? दिवा तांब्याचा किंवा पितळेचा असावा. दिव्यामध्ये तूप वापरल्यास पितर प्रसन्न होतात. मंडळी, जर तूप नसेल तर तीळ तेल वापरू शकतो. वात नेहमी कापसाची एकमुखी वात वापरावी. मंडळी, दिवा लावताना प्रार्थना. दिवा लावताना मनापासून असं म्हणावं, हे माझ्या पितरांनो, आज मी हा दिवा तुम्हाला अर्पण करतो आहे. या प्रकाशासोबत माझं जीवनही उजळून निघो. आमच्या घरात सौख्य, समाधान, संपत्ती, संतती आणि सुखाचा वासस्थान हो. तुम्ही आमच्यावर कृपादृष्टी ठेवावी. मंडळी, याचे आपण लाभ किंवा फायदे बघूया. पितृपक्षात अशा प्रकारे दिवा लावल्याने काय घडतं ते पहा. मुलांचे लग्न लवकर जुळते. पितरांचा आशीर्वाद मुलांवर सहज पडतो आणि मुलामुलींच्या वाट्याला योग्य जीवनसाथी मिळतो. स्वतःचं घर मिळते. बऱ्याचदा माणूस कितीही कमावला तरी स्वतःचं घर होत नाही, पण पितरांच्या कृपेने अचानक मार्ग खुला होतो. संतान प्राप्ती होते. काही दाम्पत्यांना खूप वर्ष मुलं होत नाही, पण पितृपक्षात केलेली ही साधी प्रार्थना आणि दिवा लावण्याचा उपाय त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. नोकरीत प्रमोशन मिळते. करिअरमध्ये अडथळे येत असतील, बढती होत नसेल तर पितर प्रसन्न झाले की लवकर प्रमोशन मिळते. मनासारख्या गोष्टी घडतात. अडकलेले काम पूर्ण होतं. आजारपण कमी होतं. कर्जमुक्ती होते आणि घरात सुख शांती निर्माण होते. मंडळी, दिवा लावतानाचा छोटा मंत्र आपण बघूया. ओम पितृभ्यो स्वाहा किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणत दिवा अर्पण करावा. मंडळी, दिवा लावतानाचे नियम आपण बघूया. दिवा विझू देऊ नका. तो आपोआप विजेपर्यंत जळू द्या. दिव्यासमोर बसून पितरांची आठवण काढा. नकारात्मक विचार मनात आणू नका. मंडळी, पितृपक्ष हा फक्त विधीचा काळ नाही, तर आपल्या पितरांना स्मरून त्यांच्या कृपेने जीवन उजळण्याचा काळ आहे. रोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 6:30 वाजता दिवा लावणे हा साधा पण प्रभावी उपाय आपलं जीवन बदलवून टाकू शकतो.